नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, राजकारणात कधी कोण वर येईल आणि कोण खाली जाईल हे सांगणं फार कठीण असतं. कारण इथे प्रत्येक दिवस नवं वळण घेऊन येतो. आजची गोष्ट आहे एका मोठ्या राजकीय घराण्याची. आजोबा, काका आणि नातू यांच्यातील संघर्षाची. आणि त्या नातवाची, ज्याला कधी काळी अपरिपक्व म्हटलं गेलं होतं. ही गोष्ट आहे पार्थ पवारांची. काही वर्षांपूर्वीचा तो प्रसंग अजूनही अनेकांच्या लक्षात आहे. एक पत्रकार परिषद चालू होती. कॅमेरे, पत्रकार आणि राजकीय चर्चा. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागलं. प्रश्न होता त्यांच्या नातवाबद्दल, पार्थ पवारांबद्दल. आणि त्यावर शरद पवारांनी जे उत्तर दिलं ते ऐकून सगळेच थक्क झाले. शरद पवार म्हणाले, माझ्या नातवाच्या मताला आम्ही कवडीची किंमत देत नाही. ते इनमॅच्युअर आहेत. हे वाक्य त्या दिवशी देशभर चर्चेत आलं. कारण एका आजोबांनी आपल्या नातवाबद्दल इतकं कठोर विधान करणं हे अनेकांना धक्कादायक वाटलं. पार्थ पवारांसाठी तर हा क्षण फार कठीण होता. पण ही कथा तिथंच संपली नाही. खरं तर तिथूनच ती सुरू झाली. काळ पुढे गेला. राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या. पार्थ पवारांनी पहिल्यांदा मोठी राजकीय झेप घेतली, ती मावळ लोकसभा मतदारसंघातून. पण त्यांचा हा प्रवास फार सोपा नव्हता. मावळमध्ये त्यांना मोठा पराभव सहन करावा लागला. हा पराभव इतका मोठा होता की अनेकांनी त्यांची राजकीय कारकीर्द इथंच संपली असं मानलं. सोशल मीडियावर टीका झाली. राजकीय विरोधकांनी टोमणं मारले आणि लोकांनीही प्रश्न विचारायला सुरुवात केली. इतकंच नाही, पार्थ पवारांच्या नावावर आणखीन एक मोठा वाद आला. तो म्हणजे मुंढवा जमीन घोटाळा. या प्रकरणामुळे पार्थ पवारांचं नाव आणखीन वादात सापडलं. राजकीय विश्लेषक म्हणू लागले, हा तरुण राजकारणासाठी अजून तयार नाही. काही जणांनी तर असंही म्हटलं की पार्थ पवार हे फक्त एका मोठ्या घराण्याचं नाव आहे, पण त्यांच्याकडे स्वतःचं राजकीय वजन नाही. पण राजकारणाची खरी मजा इथंच असते. ज्यांना लोक कमी लेखतात, कधी-कधी तेच लोक पुढे जाऊन मोठा डाव खेळतात. आणि इथंच घडली एक मोठी घटना. अजित पवारांनी बंड केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. अजित पवारांनी वेगळा गट तयार केला आणि पक्षाचं चिन्ह, नाव आणि सत्ता यावर दावा केला. ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होता. विधानसभेतही परिस्थिती बदलली. अजित पवारांचा गट मजबूत झाला आणि त्यांनी राष्ट्रवादीवर आपला हक्क असल्याचा दावा केला. या सर्व घडामोडीत मात्र एक नाव फारसं पुढे येत नव्हतं. ते म्हणजे पार्थ पवार. लोकांना वाटत होतं की पार्थ पवार अजूनही राजकारणाच्या कडेला आहेत. पण अचानक परिस्थिती बदलायला लागली. गेल्या काही महिन्यात पार्थ पवारांचं एक वेगळंच रूप लोकांसमोर येऊ लागलं. ते शांत होते, पण ते राजकीय हालचाली बारकाईनं पाहत होते. पक्षातील अंतर्गत घडामोडी, नेत्यांचे गट आणि सत्ता समीकरणं हे सगळं पार्थ पवार अभ्यासत होते. आणि अचानक राजकारणात अशी काही चाल खेळली गेली की लोक म्हणू लागले, पार्थ पवारांनी शरद पवारांना छोबी पछाड दिली. ज्या नातवाला कधी काळी अपरिपक्व म्हटलं गेलं होतं, तोच नातू आता राजकीय पटावर आपली चाल दाखवत होता. राजकारणात एक गोष्ट खूप महत्वाची असते, वेळ. जो योग्य वेळ ओळखतो तोच खरा खेळ जिंकतो. पार्थ पवारांनीही कदाचित तीच वेळ ओळखली. ते आक्रमक न होता शांतपणे आपली राजकीय ओळख तयार करू लागले. आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा प्रश्न विचारला जातो आहे, पार्थ पवार खरंच परत येत आहेत का? ज्या तरुणाला कधी काळी गंभीरपणे घेतलं जात नव्हतं, तोच तरुण आता राजकीय समीकरण बदलू शकतो का? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. काही राजकीय तज्ज्ञ म्हणतात, पार्थ पवार अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. त्यांना अजून खूप मोठा प्रवास करायचा आहे. तर काहींचं म्हणणं आहे, राजकारणात संयम आणि वेळ यांचं महत्त्व असतं. आणि पार्थ पवारांनी ते शिकायला सुरुवात केली आहे. काळ बदलतो,
परिस्थिती बदलते आणि कधीकधी लोकांची प्रतिमाही बदलते. ज्यांना एकेकाळी अपरिपक्व म्हटलं गेलं, तेच लोक पुढे जाऊन आपली क्षमता सिद्ध करतात. आता पुढे काय होणार? पार्थ पवार महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी भूमिका बजावतील का? की हा फक्त एक राजकीय टप्पा आहे? याचं उत्तर तर येणारा काळच देईल. पण एक गोष्ट नक्की, राजकारणात कधीही कोणालाही कमी लेखू नये. कारण आज जो शांत दिसतो, तोच उद्या सगळ्यात मोठा खेळाडू ठरू शकतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पार्थ पवार भविष्यात मोठे नेते बनू शकतात का? की हा फक्त राजकीय चर्चेचा भाग आहे? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.